महिला दिनी स्वर्गीय नाभ कापकर पुरस्काराने गुरुदेव प्रचारिका कविता येणूरकर सन्मानित। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय नारायणराव भ कापकर यांच्या चतुर्थ स्मृती दिन निमित्त गुरुकुंज मोझरी येथील आदर्श प्रचारिका सुश्री कविता संभाजी येणूरकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे आयोजन कापकर परिवार अल्लीपूर यांनी केले होते। दरवर्षी महिला दिनी समाजातील कर्तबगार महिलेचा कापकर परिवारातर्फे सन्मान करण्यात येतो। 2022 ला मंगेशी मून, 2023 ला माधवी चौधरी, 2024 ला डॉक्टर उषा फाले यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहेत। यावर्षी महाराष्ट्रभर मुलींच्या शिबिराला मार्गदर्शन प्रबोधन करणाऱ्या आदर्श प्रचारिका कविता येणूरकर गुरुकुंज मोझरी यांना देण्यात आला। पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानी चिन्ह आणि संस्थेच्या विकासासाठी 5,000 रुपये धनादेश देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ उज्ज्वला सचिन घोडे तर प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक सचिन सावरकर व सप्तखंजिरी वादक प्रवीण देशमुख मंचावर उपस्थित होते। योग शिक्षक दामोदर राऊत यांनी समर्पक गीत सादर केले। कार्यक्रमाचे संचालन कुमारी विद्या अशोक नरड तर आभार किशोर कापकर यांनी उपस्थितांचे मानले। कार्यक्रमाकरिता विनोद साळवे, किशोर साळवे, बाळकृष्ण पडवे, प्रभावती कापकर, आशा कापकर, विजय भगत, नंदा साळवे प्रामुख्याने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी गुरुदेव प्रचारक बाळकृष्ण हांडे यांनी राष्ट्रवंदना घेतली। यशस्वीतेसाठी गजानन कापकर, विशाखा कापकर, अमित साळवे, प्रकाश वैद्य, अशोक दौड, दिनेश वर्धानी, उमेश कापकर व प्रमोद मुंडे आदींनी सहकार्य केले। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज। या ठिकाणी अभिनंदन करतो।